नमस्कार, मी डॉक्टर आरती साठे. शरीर स्वास्थ्याचे काही व्हिडिओ मी अपलोड केले आहेत. तसेच आरोग्यबिंदूंचेही काही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. आपण ते जरूर बघावेत. आपल्यास ते निश्चितच उपयोगी होतील. तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांनाही ते व्हिडिओ पाठवावेत व आपण सगळ्यांनी त्याला सबस्क्राईब करावेत. आज आपण अन्न ज्याच्यात शिजवतो त्या भांड्यांच्या विषयी मी सांगत आहे. स्टीलची भांडी ही घासलेली, स्वच्छ पुसलेली अशी असावीत. करपलेले किंवा काळे पडलेले भांडे वापरू नये. पितळेच्या भांड्यांचा अट्टहास नसावा, पण जर वापरली तर ती कलई केलेली भांडी असावीत. तसेच आंबट पदार्थ पितळेच्या भांड्यात शिजवू नये किंवा काढूनही ठेवू नये. पाणी हे साधारणपणे तांब्याच्या भांड्यात किंवा तांब्यात साठवले जाते. तसेच उन्हाळ्यामध्ये तुम्ही चांदीच्या तांब्यात किंवा चांदीच्या भांड्याने पाणी पिऊ शकता. या पाण्यामध्ये आपण एखादे तुळशीचे पानही घालू शकता. तसेच पाणी उकळताना त्याच्यामध्ये अगदी छोटासा चांदीचा तुकडा आणि सोन्याचा तुकडा घातल्यास ते धातू भारित किंवा ज्याला मेटल चार्ज असं आपण जे पाणी म्हणतो तसं तयार होईल. फक्त पाणी पिताना ते तुकडे घशात जाऊ नयेत किंवा पाणी दुसरं भरताना ते बेसिनमध्ये वाहून जाणार नाहीत, ह्याची काळजी घ्यावी. लोखंडाचे भांडे तर सगळ्यात उत्तमच, पण लोखंडाच्या भांड्यांमध्ये अन्न गरम असतानाच ते दुसऱ्या भांड्यात काढावे. गार झालेले अन्न कदाचित काळे पडू शकते. तसेच लोखंडाचे भांडेही स्वच्छ घासलेले असावे. दुधाचे बासुंदी शक्यतो लोखंडाच्या भांड्यात करावी. म्हणजे दूध आटवण्याचे काम लोखंडाच्या भांड्यात करावे. तसेच लोणी कढवण्याचे कामही लोखंडाच्या कढईत करावे आणि त्याच्यामध्ये एक विड्याचे पान घालावे. अर्धा किलो लोणी असेल तर एक विड्याचे पान असे प्रमाण आहे. तर मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला थोडीशी उपयोगी निश्चित पडेल. धन्यवाद.